विचारलं झालं काय, तेव्हा त्यांनी सांगितलं की पेट्रोल बंद झालं ना आता. बरं ठीक आहे, मग आता विचार केलं की कार्यक्रमाला तर वेळेवर पोहोचलं पाहिजे. मग तेवढ्यात लक्षात आलं की जसं काही गावांमध्ये ती व्यवस्था करतात लोक, चांगलं येते नाही का. आता असोशात सारख्या ठिकाणी जर पेट्रोल संपलं माझ्या गाडीतलं तर मी कुठे जाणार आहे आता मुरबाडला नाही का. पण काही लोक बिचारी बाबा ठीक आहे, 2 पैसे त्यांना पण मिळतात आणि त्यांची पण व्यवस्था होते. समोरच्या माणसाची भले ते त्यांच्या गाडीतल्या काढून देत असतील, कारण प्रवचन रेकॉर्डिंग होते. काय विषय आला, भले ते त्यांच्या गाडीतल्या काढून देत असतील. बरोबर आहे की नाही पाटील, वेगळं काही व्हायला नको. आता मी गेलो तिकडे, मला माहिती कुठेतरी मिळेल म्हणून त्या रोडला लागलो आपल्या. तलवली सोडली, परत पुढे अजून एक गाव तो सोडला, अजून एक पुढच्या गावात गेलो आणि रोडच्या साईडला आपला एक दुकान होता, तिथे थांबलो आणि हलूचकन विचारलं, म्हटलो दादा पेट्रोल मिळेल का इथे कुठे. आणि महाराज आहे ना आपल्याकडे. बरं का, 180 रुपये लिटर पेट्रोल टाकला तिथं, जिथं इतर वेळेला 120 रुपये भेटायचं. काही समजतंय तुम्हाला? याला पाप म्हणाल का पुण्य? मी नाही म्हणू शकत काही, ते तुम्ही बोला आता काय म्हणायचं ते. वेळेचा गैरफायदा घेणारी माणसं आपल्याला अनेक पाहायला मिळतात. काय आता परवा एका किराणा दुकानामध्ये गेलो, तिथे एक जण आला बहादर, त्याने कुठली तरी पुडी मागितली हो, काय कुठल्या तरी बाईचं नाव घेतलं त्या पुडीला. हा, कमल का विमल का असं काहीतरी नाव घेतलं त्यांनी, काय माहिती काय नाव घेतलं बाबा. हा तेच ते काहीतरी बोलतो, हाय का. तेव्हा त्याने हात जोडलं त्या माणसाला, बाबा मी ठेवत नाही ना, माझ्याकडे काही नसते, तुला कुठं भेटेल तिथून घे. नाही ना बोलतो, आमच्या ठिकाणी गेलतो तर 40 रुपये घेतलं. असो, आता विषय तो नाही, महत्वाचा विषय काय माहितीये का, मी तर बोलतो त्यांच्याकडून 100 पण घ्यायला काय हरकत नाही, कारण ते तलप आल्यानंतर ते सोडू पण शकत नाही आणि त्याच्याने काही तब्येत बिब्येत होते, बॉडी बिडी होते, असं पण काही नाही विषय. असो, चला तो विषय आपला नाही. महत्वाचा विषय काय आहे, वेळेचा गैरफायदा घेणारी माणसं आम्हाला अनेक पाहायला मिळतात. आता व्यवस्थित ऐका, तुकोबांचा आदर्श आम्ही का घ्यायचा आहे, माऊलींचा आदर्श आम्ही का घ्यायचा आहे. माऊली दुष्काळ पडला, दुष्काळ, आणि ज्या वेळेला दुष्काळ पडला ना त्यावेळेला तुकोबांकडे लाखो रुपयाची संपत्ती होती, गडगंज श्रीमंत होते, पूर्वापार सावकारी होती तुकोबांकडे, तुकोबांच्या पूर्वजांकडे सावकारी होती. पण जेव्हा दुष्काळ पडला ना तेव्हा उधारीच्या सावकारीच्या वह्या सगळ्या नेऊन इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्या जगद्गुरु तुकोबांनी. ऐका, या जगातला पहिला जर कर्जमाफी करणारा कोणी असेल तर जगद्गुरु तुकोबा. त्या सगळ्या वह्या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्या आणि ऐका, संपूर्ण भंडार आपली उघडी केली, सगळी कोठार, ज्याला जे पाहिजे त्याला ते घेऊन जा. का तर आज गरज आहे प्रत्येकाला अन्नधान्याची. आज प्रत्येक जण आपला उदरनिर्वाह व्हावा यासाठी, पोट भरावा यासाठी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी विचार करतोय. जे पाहिजे त्याला पाहिजे त्याने घेऊन जा. आता फक्त कल्पना करा, तुकोबांनी आपली भांडार उघडल्याबरोबर लोक कशी बिलगली असती. उदाहरण देऊ, जशी एखाद्या हायवेच्या बाजूला कलिंगडांची ट्रक पलटी होती, काय एक 10 दिवसापूर्वी व्हिडिओ आली सोशल मीडियाला, एका हायवेच्या किनारी दारूच्या बाटल्या वाहून नेणारी ट्रक पलटी झाली. बरं का, बाया पण गेलते तिथे बाटल्या चोराला, लहान मुलं पण त्या बाटल्या चोराला. बरं का, त्या ड्रायव्हरच्या काही लागलाय का, ड्रायव्हर आहे का मेला, एका किन्नर आहे का नाही, का त्या मालकाचं किती नुकसान झालंय तर त्याला पण माहिती. इथं कोणी सहकार्य करणार नाही. ड्रायव्हर बुद्धिमान होता, त्याने व्हिडिओ बनवली आणि तशीच्या तशी व्हिडिओ घेऊन पोलीस स्टेशनला गेला. ऐका, दुसऱ्या दिवशी त्या व्हिडिओ मध्ये जेवढ्या बाया दिसत होत्या ना तेवढ्या बायांच्या घरी पोलीस गेले. काय कमी लाजिरवाणी गोष्ट कधी, काय दारूच्या बाटल्या गोळा करायला.
पोलीस अधिकारी गेले, वाटला बिटला नाही, बोवाची संध्याकाळची व्यवस्था. काय अवस्था आहे, काय जगणं आहे आमचं माऊली, काय जगणं आहे. तुकोबांनी भांडार उघडी केली, ज्याला जे पाहिजे ते घेऊन जा, ज्याने पाहिजे ते, ज्याला जे पाहिजे, जे धान्य पाहिजे ते घेऊन गेले. बरं का माऊली, काही राहिलं नाही आता तुकोबांकडे, काही राहिलं नाही. काही म्हणजे काळांतराने घरामध्ये अशी अवस्था झाली की तुकोबांना खायला काही उरलं नाही. वर्णन केले त्याच्यामध्ये तुकोबांनी, आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके, चोर येता कुत्री घर राखती. काय असेल अवस्था. आता मला सांगा, दुसऱ्या वेळेला जेव्हा दुष्काळ पडला, दुसऱ्या वेळेला जेव्हा दुष्काळ पडला, तेव्हा तुकोबांकडे काहीही राहिलेलं नाही. पोरं अन्न अन्न करता गेली, बाई अन्न अन्न करता गेली, असा उल्लेख आहे मौली चरित्रामध्ये. पहिल्या दुष्काळाच्या वेळेला हजारो लोकांना तुकोबांनी मदत केलेली. जरा ऐका, त्या हजारोंपैकी एकाकडे पण काही नसेल का तुकोबांना परत फेड करायला हाताच्या नंतरच्या दुष्काळामध्ये? हजारोंपैकी कित्येक लोकांकडे कितीतरी धनधान्य असेल, पण दानत लागते ना द्यायची. त्याला पैशाचीच श्रीमंती पाहिजे असं नाही, त्याला मनाची श्रीमंती लागते. आणि मनाची श्रीमंती ज्याच्याकडे आहे, जो मनस्थितीमध्ये चांगल्या प्रकारे आहे, परिस्थिती जशी असेल तशी मनाची श्रीमंती ज्याच्याकडे आहे, तो पुण्य कर्मच करत असतो, तो दान धर्मच करत असतो. आता मधल्या काळामध्ये आम्हाला काय करायचे? पहिली गोष्ट म्हणजे दान करायचं आहे, धर्म आचरण करायचं आहे, नीतीने वागायचंय, नीतीने जगायचं आहे. बरं का माऊली, पतीने पत्नीशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे आणि पत्नीनेही पतीशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. स्वतः भगवान विष्णू म्हणतायत, जी बाई आपल्या पतीशी एकनिष्ठ आहे, जशी लक्ष्मीच्या रूपाने मापट ओलांडून ज्या घरामध्ये आले, त्या घराला घरपण देण्याचं काम जी करते, मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार करते आणि त्या घराचं मंदिरामध्ये रूपांतर करण्यासाठी जी बाई खऱ्या अर्थानं एकनिष्ठेने प्रयत्न करते ना, तिच्याकडे वाईट नजरेने बघणं म्हणजे देवाकडे वाईट नजरेने पाहणं, असे स्वतः महाविष्णू म्हणतायत. माझ्याकडे वाईट नजरेने पाहणं असं म्हणतायत. मधल्या काळामध्ये आम्हाला राहायचंय कसं, जगायचंय कसं, वागायचंय कसं? मौली, विषय अनेक आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, या भावना, कल्पना, इष्णा, वासना, ममता, तृष्णा अनेक आहेत. पण ऋषी असो, साधू असो, माणूस असो, अजून कितीही ज्ञानी कोणीही असो, सर्वांना बर्बाद करणारे मुख्य तीन: काम, क्रोध आणि लोभ. तीन, याच्या व्यतिरिक्त नाही. असो, पुढे जाऊ आपण, बोलण्यासारखं खूप आहे, पुढे जाऊ. काय, जी तुम्ही आता कर्म करताय ना, जी तुम्ही आता प्रकारे जे कार्य करताय ना, मरणोत्तरच्या प्रवासामध्ये तुमच्या बरोबर तो गाठोडा असेल, पुण्याचा किंवा पापाचा. पापाचा गाठोडा जर असला तर तुम्हाला सहकार्य होणार नाही. त्या ठिकाणी जे भोग भोगायचे ते भोगावेच लागणार आहेत, आता पण आणि नंतर पण. पुण्याचा गाठोडा जर तुम्हाला बरोबर न्यायचा असेल तर धर्म केला पाहिजे. आणि त्या धर्माची व्याख्या अतिशय सोपी सांगितलेली आहे. खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे. बघा जरा, जगाला प्रेम अर्पण करता येत आहे का? आपला विषय होता आम्हाला जगणं आवडतं, इतरांना पण जगू द्या ना. आज किती प्राण्यांचा जीव गेला असेल बरं, फक्त कल्पना करा. ह्या आसोशे गावातच जरी आपण विचार केला, एकच गावात. आमचा औषध काय मोठा पुण्यवान आहे असं सांगायचं नाही मला. आमच्या औषधची पण माणसं तळेगावला रांगेमध्ये उभी होतीच. काय म्हणजे एकीकडे आम्ही काय करतोय आणि दुसरीकडे काय करतोय? बरं, देव जर आमची सेवा करण्यासाठी वार लावून बसलाय का? आपली सेवा करताना देव वार लावून बसलाय? रविवारी श्वास घेतो, सोमवारी श्वास बंद, मरल ना तो? राहील का माणूस? एक सेकंद जरी देव थांबला, एक सेकंद आमच्या सेवेमध्ये, तरी माणूस राहील का? देव वार लावून आमची सेवा करत नाही, देव महिना लावून आमची सेवा करत नाही. मग आम्हीच का फक्त एकच महिना धराचा? कुठला? आणि 11 महिने? कोण बोलला? रावण. 1 महिना श्रावण आणि बाकीचे उरलेले 11 महिने.
होईल का? इक्वल होईल? बरोबरी होईल का माऊली? पापाचा जाईल का पुण्याचा? गाठोडा कुठला बरोबर जाईल? प्रत्येकाला जागा चांगली मिळावी असं वाटत असेल तर आता चांगल्या जागेवर बसा, आता चांगली कर्म करा, चांगले विचार करा, नक्की मरणोत्तर आपल्याला चांगली जागा मिळाल्याशिवाय राहणार नाही. ऐका, ज्याप्रमाणे एखाद्या मुलाचं, बरं का माऊली, आईच्या गर्भामध्ये वाढत असताना, त्याची क्रिया घडत असताना प्रत्येक महिन्याला काय 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 तयार होतंय, निर्माण होतंय, त्याचं शास्त्रामध्ये उल्लेख केलेला आहे. इथे बरेचशी माणसं, अभ्यासू माणसं आहेत, त्यांना माहिती असेल, बरं का. तसं आम्हाला आमच्यातून निघून गेलेल्या माणसाचे पिंड कर्म का करावं लागतात? दशक्रिया आहे ना. किती पिंड पाडले आज? 10 पिंड पाडले ना. दशक्रिया आजच होत 10 पिंड, दशक्रिया. खर तर एक एक पिंड जसं आम्ही पाडतो ना, तसं जसं आईच्या गर्भामध्ये बाळ वाढत असताना पहिल्या महिन्यामध्ये काय तयार होतंय, दुसऱ्या महिन्यामध्ये काय तयार होतंय, तिसऱ्या महिन्यामध्ये काय तयार होतंय, 7 महिन्यांपर्यंत, नंतर वाढ म्हणजे इंद्रिय पूर्ण झाली, शरीर पूर्ण झालं, मग नंतर वाढ होत असते, बरोबर का. तसं 9व्या पिंडापर्यंत आमच्यातून गेलेला जी व्यक्ती आहे त्यांचे पाठ तयार होत असतात. एक एक पिंड म्हणजे, एक एक पिंड म्हणजे, तेही तुम्हाला शास्त्रामध्ये सर्व वाचायला मिळेल, अगदी अनुभवायला मिळेल. वाचन करा पाहिजे तर, मग कळेल तुम्हाला. पहिल्या आता तेवढं सांगायला आपल्याला काही वेळ नाही की पहिल्या महिन्यामध्ये पहिल्या पिंडाला काय तयार होते, दुसऱ्या पिंडाला काय तयार होते, तिसऱ्या पिंडाला काय तयार होते, चौथ्या पिंडाला काय तयार होते, 5व्या, 6व्या, 7व्या, 8व्या, 9व्या पिंडापर्यंत, बरं का, सर्व प्रक्रिया घडली जाते. 9व्या पिंडापर्यंत सर्व प्रक्रिया घडली जाते. 10व्या पिंडाला तो पूर्णत्वास जातो. ऐका, म्हणून 9 पिंडांपर्यंत आम्ही नैवेद्य दाखवत नाही, जलदान करत नाही. 9 पिंड तयार केलेले त्यांचं पूजन केलं आणि विसर्जनही केलं. जलदान 10व्या पिंडावर केलं. जलदान करताना 10व्या पिंडावर केलं माऊली, बरं का. कारण 10व्या दिवशी त्या जीवात्म्याला भूक लागत असते, तहान लागत असते, म्हणून जलदान आहे. आज नैवेद्य काढला असेल, घास काढला असेल, आज घास काढला जातो. आणि मग ज्या वेळेला आमच्यातला जो माणूस निघून जातो त्याचा जीवात्मा, यमदूत आमच्या दारामध्ये 13 दिवसापर्यंत ठेवतात. उत्तर कार्य कधी आहे? 15 तारखेला, बरोबर ना. 13 दिवसापर्यंत ठेवतात. त्या 13 दिवसामध्ये आम्हाला आमच्या घरात पुण्यकर्मच करायचे आहेत. भजन, हरिपाठ, नामस्मरण, प्रवचन, कीर्तन, जे काय असेल ते. त्या 13 दिवस तरी त्या घरामध्ये कोणाचा मत्सर नको, तिरस्कार नको, कोणाचा हेवा दावा नको, बरं का, कोणाची निंदा नको. जेवढं नामस्मरण करता येईल तेवढं करा माऊली, जेवढं नामस्मरण करता येईल तेवढं करा. एकांतात बसा, मस्त की नामस्मरण करा, हरिपाठ करा, भजन गा, देवाचं नामस्मरण करा, प्रवचन, जे काय असेल ते, ज्ञानदान, अन्नदान, पिंडदान, या तिन्ही दानाला महत्व दिलेलं आहे. तिन्ही दानाला महत्व दिलेलं आहे, बरं का. आणि जलदान करताना आम्हाला लय घाई होते ना. तिथं पहिला प्रश्न पडतो, बापी आधी का बाया. पण तिथे पहिले पुरुषांना घेतलं जातंय, त्याला कारण आहे. शास्त्र बिस्त्र नाही हो का, नाही तर लगेच सांगाल का रात्री महाराजांनी शास्त्र सांगला. कुठला पण बोध कुठं पण लावाल तुम्ही, सांगू शकत नाही. त्याला कारण काय? बाया जर पहिले पाणी द्यायला गेल्या, पाटील मामा खरंय की कुठे सांगा, बाया जर पहिले पाणी द्यायला गेल्या तर त्या पाणी देतात ना, घरात जाऊन बसतात, त्या लगेच जेवायला जात नाही. मग तिकडे आमची पात्रा वाट बघतात ना. त्याच्यामुळे पहिले पुरुषांनी पाणी द्यायचं, पाणी देऊन झालं का त्या लगेच जेवायला जातात, असा तो विषय असतो. बाकी बाया बापे असा काही विषय नसतो. फक्त एवढाच विषय माझ्या वाचनात आलाय तो, तुम्ही ज्या वेळेला जलदान करता की नाही, त्यावेळेला तुमच्याकडून काहीतरी त्या जीवात्म्याला मिळावं असं वाटतंय ना, वाटतंय की नाही. ऐका, जरी गेलेला तुमचा विरोधक असेल तरी सुद्धा एकदा माणूस मेला की विरोध संपतो, वैर संपला जातो माऊली. एकदा माणूस मेला, वैर संपलं. असो,
ज्या पिंडावर तुम्ही जलदान करता, ज्या ठिकाणी तुम्ही जलदान करता, त्या ठिकाणी जलदान करत असताना तुमच्याकडून त्या जीवात्म्याला काहीतरी पुण्य मिळावं असं वाटत असेल तर, जर महामृत्युंजय मंत्र तुमचा पाठ असेल तर त्याचा जप करा. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधम पुष्टिवर्धनम उर्वारुक्मी वंदनात् मृत्युर्मुक्षयमामृतः. जर पाठ असेल ठीक आहे, नसेल पाठ ना ओम नमः शिवाय म्हणा, जमेल ना. जास्तच दाटादाटी असेल, लोटालोटी असेल तर ओम प्रणवाचा उच्चार करा आणि बाजूला व्हा. प्रणवाचा उच्चार करा. ओम ज्याच्यापासून संपूर्ण सृष्टीची निर्मिती आहे, सगळ्या जगाची निर्मिती आहे आणि सगळं सामर्थ्य ज्या प्रणवामध्ये सामावलेला आहे, त्या प्रणवाचा उल्लेख करा, उच्चार करा. ओम तेवढं तरी म्हणा, जलदान करा, नमस्कार करा, बरं का. अशा पद्धतीने ते केलं पाहिजे. आणि हे सगळं जे काही आम्ही करतोय, आता काही ठिकाणी 11वे केले जातात. 11वे म्हणजे काय, 11व्याच्या दिवशी पिंड करून 11वा होम हवन केलं जातंय. त्या दिवशी शुद्धीकरण केले जाते. एकदा ती शुद्धीकरण झाली की मग 13व्यांना अन्नदान आणि ज्ञानदान अशा प्रकारे क्रिया असते. प्रत्येक गावाची पद्धत वेगवेगळी असते. प्रत्येक गावातील ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने आपण करावं. महत्वाचा विषय असा आहे की जे शास्त्रामध्ये सांगितलंय ते 13 दिवस तुम्ही त्या ठिकाणी ज्ञानदान करा, अन्नदान करा, बरं का. जे काही तुम्हाला दान करता येईल ते दान करा. जे काही तुम्हाला नामस्मरण करता येईल ते नामस्मरण करा. जे तुम्ही 13 दिवस जेवढं पुण्यकर्म पुण्य कार्य करताना ते त्या जीवात्म्याच्या प्रवासामध्ये त्याच्या बरोबर असते. 13व्यांच्या दिवशी एकदा ज्ञानदान अन्नदान झालं की त्याचा प्रवास सुरू होतो माऊली, बरं का. आता विषय असा आहे बघा, दान